मित्रांनो, ते आले आता कामावरतून. मम्मी पण गेल्या होत्या वस्त्रादाला. तिकडून मम्मी पण आले. आता त्यांच्यासाठी चहा ठेवते. पप्पांचा झालाय आधी. चला त्यांना प्यायचं काम चाललंय मस्त पैकी. 2-2 कप घेऊन. मम्मींना कॉल आलाय तर मम्मी कॉलवरती बोलताय. पप्पा बसले निवांत गप्पा ऐकत. मम्मी काय बोलतात ते. मला आता स्वयंपाक करायचा आहे. तर आज काय भाजी करावा कळत नाहीये. तर बघू. मम्मींचा कॉल बंद झाल्यावरती मम्मींनाच विचारू आज काय करायचंय. अजून चालू आहे मम्मींचा कॉल चालू आहे. तोपर्यंत मी पोळ्या करून घेते. तिकडं पप्पांचं आणि मम्मींचं काहीतरी बोलणं चालू आहे, त्यामुळे मी हसत होते. चला आता घेते पोळ्या बनवून. तोपर्यंत त्यांचा कॉल बंद. बऱ्यापैकी बांगड्या घाललेली असते काही नाही तर रोज एक बांगडी राहते. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये नीट निरीक्षण करायला. मी वांग्यांचे काटे काढून घेते. मम्मी लसूण सोलताय. आम्हाला आता भाजी करायची आहे. वांगे कापून घेतले मम्मीनी. 2 पाण्याने धुवून पण घेतले. आता मम्मीनी इकडं डाळीचं पीठ आणि शेंगदाण्याचा कूट घेतलाय. त्यानंतर मिरची टाकली आहे, हळद टाकली आहे. आता वरून मीठ टाकताय. तर बघा आता मम्मी आज मस्त डाळीच्या पिठातलं वांग करून दाखवणार आहे आपल्याला. मला पण येत नाही. चला आता तुम्ही पण शिका, मी पण शिकते. त्यात मी थोडीशी कोथिंबीर बारीक करून टाकली. आता त्यात मम्मी वरून तेल घालताय मिक्स करण्यासाठी. मम्मीनी ना मिक्स करून घेतलंय. ते आता वांग्यामध्ये भरते. तेवढ्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं. माझ्या प्रमाणानुसार मी तेल टाकून घेतलंय. त्यामध्ये लसूण टाकला, मोहरी टाकली, त्यानंतर जिरे टाकतीये. कोथिंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला त्यात. वांगे टाकून मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये. आता त्यात सर्व वांगे परतवून घेतले की थोडंसं पाणी टाकायचं. मसाला बाकी राहिलाय त्यात पातळ करून घ्यायचा. मग त्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत लागल त्याप्रमाणे पाणी आपण त्यामध्ये टाकू. आता आम्ही 4 जण आहेत. आमच्या प्रमाणानुसार पाणी टाकणार आहे. त्यानंतर बघा किती मस्त भाजी शिजल्यानंतर किती मस्त तरी येते. बघा आता किती मस्त तरी आली आमच्या भाजीला. चला आता मी जेवण करतोय. या आमचं वांग्याची भाजी खायला. आमची आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.